नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र वद्य चतुर्थी शके 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लोकसभेसाठी जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकूण 97 नामनिर्देशन पत्रांचं वाटप. कोलशेत विसर्जन घाट इथं राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि डॉक्टरांच्या नावापुढे डीआर लागतं त्याप्रमाणे शिक्षकांच्या नावापुढे आता टीआर लागणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 20 मे 2024 रोजी होणार आहे. या मतदार प्रक्रियेसाठी नामनिर्देशन अर्ज द्यायला सुरुवात झाली. दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशन पत्रांचं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांनी दिले. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांच्या 25 प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशन पत्र देण्यात आली. यात भारतीय राजनीती विकास पार्टी 1, आम आदमी पार्टी 1, अपक्ष 19, भूमिपुत्र पार्टी 1, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 2, बहुजन शक्ती 1, संयुक्त भारत पक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 4, हिंदुस्तान मानव पक्ष 1, रिपब्लिकन बहुजन सेना 2, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक 3, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी 2, बहुजन मुक्ती पार्टी 2, भारतीय किसान पार्टी 2 या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्र घेऊन गेले. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. एकूण 25 जणांनी 54 नामनिर्देशन अर्ज घेऊन गेले अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. भारतीय जनता पक्ष 3, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 7, धनवान भारत पार्टी 1, संयुक्त भारत पक्ष 1, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी 4, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट 5, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया 3, बहुजन समाजवादी पार्टी 2, लोकराज्य पार्टी 2, अपक्ष 26 असे एकूण 54 नामनिर्देशन पत्र राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेऊन गेले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकूण 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. सुशीला कांबळे बहुजन समाज पार्टी आणि अमित उपाध्याय राऊट टू रिकॉल पार्टी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. कल्याण लोकसभेत 18 अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले. गेल्या लोकसभा निवडणुकीत 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र यावेळेला किती उमेदवार अर्ज भरणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण लोकसभा निवडणूक कार्यालयातून 18 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून शेवटच्या 5व्या टप्प्यातील निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका निपक्षपातीपणे, शांततेत आणि यशस्वीपणाने पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं काम करावं. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले.
या बैठकीला भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्रप्रकाश मीणा आणि राहिल युवा हे उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला। लोकसभा निवडणूक 2024 याकरता निवडणूक आयोगानं राष्ट्रीयकृत बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या QR कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली। तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेऊन कशा पद्धतीने कारवाई केली जाते याबाबत देखील निरीक्षकांनी जाणून घेतलं। तसंच मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत, या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नमूद करून रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून RPFची नेमणूक करण्याच्या सूचना देखील त्यांनी या बैठकीत दिल्या। मतदानाचे शेवटचे 4 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असून या दिवसात RPFची कुमक वाढवावी असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। भिवंडी, ओळा, माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीतच असतात। जर एखादी बाब आपल्या अखत्यारीत नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आलं तर ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीनं कळवण्यात यावं। आपण सर्वजण करीत असलेलं निवडणुकीचं काम हे टीम वर्क आहे, त्यामुळं व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून प्रत्येकाचं काम करावयाचं आहे, असंही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केलं। ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये कोपरी, बाराबंगला, विसर्जन घाट, चेंदणी कोळीवाडा, ठाणे स्टेशन पूर्व, अष्टविनायक चौक इथं मॉर्निंग वॉकच्या दरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि अष्टविनायक चौक इथल्या श्री सिद्धविनायक गणपती मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिला। अवैध दारू विक्रीला चाप बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला वर्ग देखील तितक्याच क्षमतेनं कर्तव्य बजावताना दिसतोय। ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला गेलाय। चांगल्या सोयी सुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार आहे। राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कार्यालय किंवा कंपन्या जिथं महिला मोठ्या संख्येनं काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले। त्यामुळे सरकारी, निमसरकारी कार्यालय, बस स्टँड इत्यादी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाले। आता ठाणे उत्पादन शुल्क विभागानं महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगवडे यांनी दिली। विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत। स्तनदा माता, गरोदर महिला, 6 वर्षाखालील मुलं आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरांच्या नावापुढे DR अक्षर लागतात, त्याप्रमाणे शिक्षकांच्या नावापुढे आता TR लागणार आहे. डॉक्टरांच्या पुढे DR असं लागतं, इंजिनियर्सच्या आधी ER लागतं, त्याप्रमाणे आता शिक्षकांच्या मागे TR लावता येणार आहे. एखादा शिक्षक वाहनानं प्रवास करत असेल तर त्या गाडीवर TR असं तो लिहू शकतो, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला या गाडीत शिक्षक बसल्याचं समजेल. शिक्षकाच्या घराबाहेरील पाटीवर देखील TR लावता येईल. अशा पद्धतीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळं शिक्षकांचा मान सन्मान वाढेल असं मत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केलंय. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं चिन्ह देखील शिक्षक आयुक्तांकडून प्रसारित होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पोलिसांनी 150 CCTV तपासून पाहिलं असता एका CCTVत स्पोर्ट बाईकवर लिहिलेल्या 46 या नंबरमुळे सराईत बाईक चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 3 महागड्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या. धक्कादायक तेजस उर्फ आकाश मेंगाणी या नावाचा सराईत चोरटा चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना चोरीची बाईक पुरवित होता. आकाश याच्या अटकेनंतर आणखीन काही चेन स्नॅचर आणि बाईक चोर लवकरच पकडले जाणार आहेत. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एक महागडी बाईक चोरीला गेली. काही तासातच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बाईक चोरट्याला शोधण्याकरता कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास 150 CCTV खंगाळले. एका CCTVत स्पोर्ट बाईक चालवताना एक तरुण दिसला. त्यानं मास्क घातला असल्यानं त्याची ओळख पटू शकली नाही. बाईकवर 46 नंबर लिहिलेला होता. पोलिसांनी काळा तलाव परिसराची तपासणी सुरू केली. त्या ठिकाणी ही स्पोर्ट बाईक ज्यावर 46 नंबर लिहिलेला आहे ती सापडली आणि पोलिसांनी विचारलं ही बाईक कोणाची आहे, तर समोर बसलेल्या तरुणानं ती बाईक आपली असल्याचं सांगून अधिकची चौकशी केली असता आधी तरुणानं नाव आणि पत्ता खोटाच सांगितला. पण पोलिसांच्या चौकशी अंती समोर आलं की तेजस उर्फ आकाश मेंगाणे असं या चोरट्याचं नाव आहे. तो सराईत बाईक चोरटा आहे. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 3 महागड्या बाईक हस्तगत केल्या. आकाश मेघाने हा काही साथीदारांच्या मदतीनं बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेल्या बाईक चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांना पुरवित असे. तेजसच्या अटकेनंतर काही चेन स्नॅचरची नावं समोर आली आहेत. पोलीस त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. लवकरच पोलिसांच्या हाती अन्य चोरटे देखील सापडले जाण्याची शक्यता आहे. RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील T20 IPL मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू बेरीवाल, रजत शर्मा आणि विजय देवगण या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं भिवंडी कोनगाव इथल्या एका लॉजमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 मोबाईल फोन, 1 टॅब आणि 1 लॅपटॉप असं एकूण 1,97,430 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून कोनगावमधल्या हॉटेल KN पार्क इथं छत्तीसगड इथून अटकेतील त्रिकुटासह IPL मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडण्यात आलं. त्याने आपापसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये शुभ लाभ नावाचं सॉफ्टवेअर क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेल्या सट्ट्याची माहिती भरून रिव्हल मी टॅबमध्ये
ताज 777 स्पोर्ट ॲप्लिकेशनवर RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील T20 मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इस्मांकडून 11,86,811 रुपयांचा सट्टा स्वीकारला। तसंच रेडमी 9 कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू याची 19 नंबरची चुकी बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर 7,03,000 रुपयांचा सट्टा लावला। तसंच सट्टा खेळण्याकरता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली। या प्रकरणी कोणगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर त्यांच्याकडून 1,97,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ते छत्तीसगड इथून IPL मॅचवर सट्टा लावत असल्याचं समोर आलंय। ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढत असताना याची झळ पशुपक्ष्यांनाही बसू लागली आहे। ठाणे पूर्व पोस्ट ऑफिस जवळ निश्चित पडलेल्या एका तांबट पक्ष्याच्या महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले। पक्षाची योग्य ती शुश्रूषा करून त्याच्या अधिवासात त्याला सोडलंय। मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो आपल्याला दिसत नाही, पण आताच्या पान गळती होण्याचा हंगाम असल्यामुळं त्याचं दर्शन सर्वत्र घडतंय। अशातच ठाणे पूर्व मिड बंदर रोड पोस्ट ऑफिस जवळ वाढत्या उष्म्यानं हैराण झालेला तांबट पक्षी पडलेला सापडला। या पक्षावर भूतदया दाखवून पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला। आनंद कोळी यांनी ही माहिती महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना दिली। दरम्यान तांबट पक्षाला भरत यांनी पाणी पाजून तात्काळ शुश्रूषा केली। थोड्याच वेळात तांबट पक्षाला ताजतवानं वाटल्यावर तांबट पक्षाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आलं। तांबट पक्षाचे 3 प्रकार असून कॉपर स्मिथ बार्बेट, तपकिरी डोक्याचा तांबट, ब्राऊन हेडेड बार्बेट आणि पांढऱ्या गालाचा तांबट व्हाईट चिक बार्बेट असे 3 प्रकार आढळून येतात। यापैकी कॉपर स्मिथ बार्बेट मुंबई ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तर पांढऱ्या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो। आपल्याकडे दिसणारा तांबट पक्षाला रसाळ फळं खायला भरपूर आवडत असून काही वेळा छोट्या कीटकांवर देखील तो ताव मारतो। एरवी गर्द झाडामध्ये लपून बसलेला असतो, पण सध्या पान गळतीचा हंगाम असल्यानं हे पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडावर बसलेले सर्रास दिसतात। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत परिसरात आयुक्त सौरव राव यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। कोलशेत महाविसर्जन घाट या ठिकाणी दशक क्रियाविधीसाठी नागरिक येत असून सदर परिसर हा नियमितरित्या स्वच्छ राहील याचं नियोजन करावं। तसंच विसर्जन घाटाच्या दोन्ही बाजूला निर्माल्य कलश ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या। यावेळी आयुक्तांनी कोलशेत खाडीकिनारी परिसरात साफसफाई देखील केली। खाडीकिनारी असलेल्या जागेत डेब्रिज आढळून आलं असता सदरचं डेब्रिज तातडीनं उचलण्याबाबत कार्यवाही करण्यात आली। तसंच अनेक नागरिक हे निर्माल्य कलशात न टाकता ते निर्माल्य खाडीत टाकतात, त्यामुळं परिसराच्या सौंदर्याला बाधा येत असून परिसर देखील अस्वच्छ होत असल्यानं नागरिकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावं असं आवाहन आयुक्त सौरव राव यांनी यावेळी केलं। यावेळी कोलशेत खाडीकिनारी विकसित करण्यात आलेल्या उद्यानाची पाहणी देखील आयुक्तांनी केली। हे उद्यान अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं विविध प्रकारची झाडं लावून विकसित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। या ठिकाणी एका बाजूला लहान मुलांचं खेळण्याचं साहित्य आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा केल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं। यावेळी उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद त्यांनी साधला आणि उद्यानात होत असलेल्या साफसफाईबाबत विचारणा देखील केली। नागरिकांनी देखील नियमित साफसफाई होत असल्याचं आयुक्तांना सांगितलं। तसंच नियमित चांगलं काम करणाऱ्या माजिवडा हजेरी शेड इथल्या विमल केदारे या महिला सफाई कर्मचाऱ्याला आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं। या परिसरात असलेल्या बायोगॅस प्रकल्पाची देखील त्यांनी पाहणी केली आणि प्रकल्पाच्या आजूबाजूला झालेलं अतिक्रमण तात्काळ हटवून संपूर्ण प्रकल्पाला बंदिस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले। यावेळी कोलशेत वरचा गाव ते कपालेश्वर ग्लोरिया बिल्डिंग, कोलशेत खालचा गाव ते लोढा एम्फेल,
ढोकाळी नाका, कापूर बावडे या परिसराची पाहणी आयुक्त सौरव राव यांनी केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकसभेसाठी जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकूण 97 नामनिर्देशन पत्रांचं वाटप. कोलशेत विसर्जन घाट इथं पालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि डॉक्टरांच्या नावापुढे DR लागतं, त्याप्रमाणे शिक्षकांच्या नावापुढे आता TR लागणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.